महान असुर रावण संपूर्ण जगात फक्त एका स्त्रीला घाबरत होता, ते म्हणजे विभीषणाची मुलगी त्रिजटा. तर महान असुर रावण त्रिजटेला का घाबरायचा या रहस्याचा शोध हा धागा शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला नक्कीच एका रंजक गोष्टीचा उलगडा होईल. जेव्हा आपण रावणाचे नाव ऐकतो तेव्हा त्याच्या असीम सामर्थ्याचा नक्कीच विचार करतो, ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड भयभीत झाले होते. परंतु त्याच्याच वंशातील एक व्यक्तीला रावण खूप घाबरायचा. हे ऐकून तुम्हाला थोडंसं विशेष वाटेल, त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे. ती व्यक्ती म्हणजे विभीषणाची मुलगी त्रिजटा. रामायणातील बहुतेक महत्त्वाच्या पात्रांबद्दल लोकांना माहीत आहे, परंतु काही पात्रे अशी आहेत की जी खूप सामर्थ्यवान होती, परंतु लोक त्यांच्याबद्दल फारच कमी जाणतात. त्यापैकी एक पात्र म्हणजे विभीषणाची मुलगी त्रिजटा, ज्याला रावण खूप घाबरायचा. पण का? रामायणात विभीषणाच्या मुलीचा उल्लेख आहे, पण तो फक्त तेव्हाच जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला अशोक वाटिकेत ठेवले होते. विभीषणाच्या मुलीचे नाव त्रिजटा होते. त्रिजटाच्या आईचे नाव शर्मा होते. पुराणानुसार जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत आणले, तेव्हा त्याने तिला अशोक वाटिकेत कैद करून ठेवले. रावणाने भयंकर राक्षसी स्त्रियांना माता सीतेचे रक्षण करण्यासाठी ठेवले होते आणि त्यांना सांगितले होते की कसेही करून सीतेला त्याच्याशी लग्न करण्यास राजी करावे, मग ती धमकावून असो किंवा पटवून. राक्षस कुटुंबात जन्मूनही त्रिजटाचे वर्तन सात्विक होते. त्रिजटा अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि असे म्हणतात की तिच्याकडे दैवी शक्तीसुद्धा होत्या. त्रिजटाला भविष्य पाहण्याची क्षमता होती. तिला रावण आणि लंकेचे भवितव्य काय होणार आहे हे आधीच माहीत होते. त्रिजटाने माता सीतेला तिच्या स्वप्नाबद्दल सांगितले होते, ज्यामध्ये तिने श्री हनुमानाने लंका जळताना पाहिली होती. तिने हेही सांगितले की श्रीराम माता सीतेला वाचवण्यासाठी येत आहेत. त्रिजटा राक्षसी स्त्रियांना सीतेचा छळ न करता तिची सेवा करण्यास सांगायची आणि तिच्या स्वभावामुळे व शक्तीमुळे अनेक राक्षसी स्त्रिया तिचे ऐकतही असत. रावणालाही त्रिजटाच्या या दैवी शक्तींची माहिती होती, त्यामुळे तो कधीही त्रिजटाशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत नसे. उलट तो तिच्या भाकितामुळे घाबरायचा. वाराणसीत त्रिजटाचे एक मंदिर आहे. असे मानले जाते की जेव्हा त्रिजटा माता सीतेसोबत पुष्पक विमानातून लंकेहून अयोध्येला जात होती, तेव्हा माता सीतेने तिला सांगितले की राक्षस असल्यामुळे तिला अयोध्येला जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. याला ऐतिहासिक पुरावा नाही, ही लोककथा आहे. यानंतर माता सीतेने तिला सुचवले की तिने वाराणसीला जाऊन मोक्ष प्राप्त करावा. आता वाराणसीमध्ये त्रिजटाचे मंदिर आहे, जिथे तिची देवी म्हणून पूजा केली जाते. त्याचप्रमाणे उज्जैनमध्येही त्रिजटाचे एक मंदिर आहे, जे बाळवीर हनुमानाच्या मंदिराच्या आवारात आहे. रामकृष्ण हरी.